In this lecture, we will going to start second chapter of 12 physics, and which is mechanical properties of fluids. You have know the three states of matter, that is liquid, solid and gaseous states. These are the three states of matter which you have learned in your uh, previous standard. So here this water shows a liquid state of matter. This block shows that its ice shows the solid state of matter, and these wafers are shows the gaseous state of matter. These are the three states of matter. So among three states of matter, that is solid, liquid and gas, a solid nearly maintains its fixed shape and volume even if a large force is applied to it. Liquids and gases do not have their own shape, and they take the shape of the containing vessel. Due to this, liquids and gases flow under the action of external force. So a fluid means a substance that can flow. Therefore, liquids and gases collectively are called fluids. याच्यामध्ये लिक्विडला कोणत्याही प्रकारचा शेप नसतो. लिक्विड तुम्ही ज्या व्हेसलमध्ये ठेवाल त्या व्हेसलचा शेप लिक्विड घेतं. सॉलिडला फिक्स शेप असतो. सॉलिडला काय असतो? फिक्स शेप. सॉलिडचा शेप चेंज होत नाही. त्याच्यावरती फोर्स अप्लाय झाला तरी शेप चेंज सहसा शेप चेंज होत नाही. तो असणार काय? सॉलिड. त्याच्यामधले मॉलिक्युलर अट्रॅक्शन हे खूप स्ट्रॉंग असणार, त्यामुळे शेप चेंज होत नाही. त्यानंतर गॅसचं पण लिक्विडसारखंच. गॅसला स्वतःचा शेप नाही. गॅस तुम्ही ज्या कंटेनरमध्ये भराल, ज्या व्हेसलमध्ये भराल, त्या व्हेसलचा त्या कंटेनरचा शेप कोण घेईल? गॅस घेईल. So here, therefore, liquids and gases collectively are called the fluids. A fluid either has no rigidity or its rigidity is very low. त्यामुळे फ्लुइडला काय नसतं? रिजिडिटी नसते. फ्लुइड असेल, फ्लुइडमध्येच काय येणार? तर लिक्विड आणि गॅस हे कशामध्ये कंटेन असणार? तर फ्लुइडमध्ये असणार. आपण फ्लुइडलाच काय म्हणणार? तर लिक्विड म्हणणार किंवा गॅस म्हणणार. In our daily life, we often experiences the pressure exerted by a fluid at rest and in motion. Viscosity and surface tension plays an important role in our nature. So in this chapter, we will try to understand such properties. So first, we will going to try the concept of fluid. Try to understand the concept of fluid. So any substance that can flow is a fluid. फ्लुइडची डेफिनेशन काय सांगता येईल? जो सबस्टन्स फ्लो होणार त्या सबस्टन्सला आपण काय म्हणणार? फ्लुइड म्हणणार. एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड अ फ्लुइड. नेक्स्ट, अ फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट डिफॉर्म्स कंटिन्युअसली अंडर द ॲक्शन ऑफ ॲन एक्सटर्नल फोर्स. डिफॉर्म्स म्हणजे चेंज, शेपमध्ये चेंज होणे, यालाच काय म्हणतात? डिफॉर्म्स. एखादा फोर्स अप्लाय केल्यानंतर ऑब्जेक्टमध्ये चेंज, ऑब्जेक्टच्या साईजमध्ये, शेपमध्ये चेंज होत असेल त्याला काय म्हणायचं आपण? डिफॉर्मेशन म्हणायचं. डिफॉर्मेशन. सो अ फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट डिफॉर्म्स कंटिन्युअसली अंडर द ॲक्शन ऑफ ॲन एक्सटर्नल फोर्स. तुम्ही फ्लुइडवरती एखादा फोर्स अप्लाय करत असाल तर काय होणार? त्याचं शेप चेंज होत राहणार, तर त्यालाच आपण काय म्हणणार? डिफॉर्मेशन म्हणणार. डिफॉर्मेशन इज अ प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स. फ्लुइड इज अ फेज ऑफ मॅटर दॅट इन्क्लूड्स लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्मा. या ज्या तीन गोष्टी आहेत, लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्मा, यांचा समावेश फ्लुइडमध्ये होतो. यांना एकत्रितपणे आपण काय म्हणणार? फ्लुइड म्हणणार. द शियर मॉड्युलस ऑफ अ फ्लुइड इज 0. A fluid flows under the action of a force or a pressure gradient. And examples of fluids are air, water, flour dough, toothpaste, molten lava, etc. These are the examples of fluids.
Also, a fluid flows under the action of a force or a pressure gradient. So behavior of a fluid in motion is normally complicated. We can understand fluids by making some simple assumptions. We introduce the concept of an ideal fluid to understand its behavior. So now we are going to see some properties of an ideal fluid. First property of ideal fluid is it is incompressible. That is, its density is constant. इनकम्प्रेसिबल म्हणजेच काय, डेन्सिटी कॉन्स्टंट राहणार. आपण किती फोर्स अप्लाय केला एखाद्या फ्लुईडवरती किती फोर्स अप्लाय केला एक्सटर्नरी, तरीसुद्धा डेन्सिटी जर चेंज होत नसेल, डेन्सिटी बदलत नसेल, तर आपण त्या फ्लुईडला काय म्हणणार, इनकम्प्रेसिबल फ्लुईड म्हणणार. सेकंड प्रॉपर्टी बघूया, इट्स फ्लो इज इररोटेशनल. दॅट इज इट्स फ्लो इज स्मूथ. देअर आर नो टर्ब्युलन्सेस इन द फ्लो. एखादं लिक्विड समजा स्मूथली फ्लो होत असेल, त्याच्यामध्ये समजा रिपल्स नसतील, लाटा नसतील किंवा ते गोल गोल फिरत नसेल, तर अशा फ्लोला आपण काय, असा जो फ्लो असेल, स्मूथ फ्लो असेल, तर आपण त्याला काय म्हणणार, आयडियल फ्लुईड म्हणणार. आता आपण जे नदीला पूर वगैरे येतात, हा कसा असतो, इररोटेशनल फ्लो असतो, रोटेशनल फ्लो असतो. त्याच्यामध्ये लाटा असतात, स्मूथली फ्लो नसतो. पण समजा जर लिक्विडचा फ्लो स्मूथ असेल, एका सेम स्पीडने लिक्विड मूव्ह होत असेल, फ्लो होत असेल, सेम स्पीडने कॉन्स्टंट स्पीडने लिक्विड फ्लो होत असेल, तर त्याला आपण काय म्हणणार, इररोटेशनल फ्लो म्हणणार. थर्ड, इट इज नॉन व्हिस्कस. दॅट इज देअर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो. दॅट इज द फ्लुईड हॅज नो व्हिस्कॉसिटी. व्हिस्कॉसिटी म्हणजेच काय सांगता येईल, तर लिक्विड ज्यावेळेस मूव्ह होत असते त्यावेळेस लिक्विडमध्ये लेयर्स तयार होतात आणि ते लेयर्स एकमेकांवरती काय करतात, फोर्स अप्लाय करतात. त्याला काय म्हणायचं, व्हिस्कॉसिटी. व्हिस्कॉसिटी प्रत्येक लिक्विडची वेगवेगळी असते. जर तुम्ही हनी घेतलात, म्हणजे मध घेतलात, तर मधाची व्हिस्कॉसिटी वेगळी असणार, वॉटरची व्हिस्कॉसिटी वेगळी असणार. आपण समजा एखाद्या उतरत्या सरफेसवरती मध आणि पाणी एकत्र ओतलं, तर पाणी झटकन पुढे सरकतं, पण मध झटकन सरकत नाही, कारण मधाची व्हिस्कॉसिटी ही जास्त आहे पाण्यापेक्षा. सो दिस इज अबाउट द व्हिस्कॉसिटी. नेक्स्ट, इट्स फ्लो इज स्टेडी. इट्स व्हेलॉसिटी ॲट ईच पॉईंट इज कॉन्स्टंट इन टाईम. समजा व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट राहत असेल, तर ते फ्लुईड कसं असणार, आयडियल फ्लुईड असणार. नेक्स्ट पॉईंट बघूया, डिफरन्स बिटवीन सॉलिड अँड लिक्विड. Solid can be subjected to shear stress as shown in this adjacent figure 2.1 and normal stress as shown in this figure 2.2. ज्यावेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती, हा एखादा सॉलिड ऑब्जेक्ट आहे, ए बी हा पार्ट आहे त्याचा फिक्स आहे सॉलिड ऑब्जेक्टचा. समजा आपण इथे फोर्स, टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला, तर हा जो पार्ट आहे, हा पार्ट त्याची शेप चेंज होणार, ऑब्जेक्टचा शेप चेंज होणार आणि हा पार्ट पुढे सरकणार. इथे फोर्स अप्लाय केल्यामुळे. मग याला काय म्हणायचं, शिअर स्ट्रेस म्हणायचं. अँगल थिटा एवढा काय होणार, ओरिजिनल त्याची साईड आणि चेंज झालेली साईड, याच्यामध्ये अँगल किती असणार, थिटा असणार. याला काय म्हणायचं, शिअर स्ट्रेस. शिअर स्ट्रेसमध्ये काय होणार, शेप चेंज होणार आणि परत तुम्ही फोर्स रिमूव्ह केल्यानंतर परत ओरिजिनल स्टेटला काय येणार, ऑब्जेक्ट येणार. तो काय असणार, शिअर स्ट्रेस. सॉलिड अपोज द शिअर स्ट्रेस आयदर बाय डेव्हलपिंग अ रिस्टोरिंग फोर्स. इट मीन्स दॅट द डिफॉर्मेशन्स आर रिव्हर्सिबल. मग सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही सॉलिडवरती फोर्स अप्लाय करणार आणि त्यावेळेस शेप चेंज होणार आणि त्याच्यामध्ये एनर्जी रिस्टोअर असल्यामुळे तुम्ही ज्यावेळेस फोर्स रिमूव्ह करणार त्यावेळेस काय होणार, परत तो ओरिजिनल स्टेटला तो ऑब्जेक्ट येणार. फॉर एक्झाम्पल, आपण समजा एखादा रबरी बॉल घेतला, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला आपण आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर तो बॉलचा शेप चेंज झाला, बॉलची साईड काय झाली, एक आतमध्ये गेली आणि परत तुम्ही फोर्स रिमूव्ह केलात की परत बॉल ओरिजिनल स्टेटला येणार त्याच्या. तो काय असणार, शिअर स्ट्रेस असणार. आयडियल फ्लुईड कॅन ओनली बी सब्जेक्टेड टू नॉर्मल कंप्रेसिव्ह स्ट्रेस. याच्यामध्ये आपण नॉर्मल स्ट्रेस बघतो. हा कंप्रेसिव्ह लिक्विडमध्ये किंवा फ्लुईडमध्ये तुम्ही नॉर्मल किंवा कंप्रेसिव्ह स्ट्रेस अप्लाय करू शकता.
that is pressure. It is also called a pressure. Most fluid offer a very weak resistance to deformation. लिक्विड मध्ये तुम्ही लिक्विडवरती तुम्ही फोर्स अप्लाय केलात, प्रेशर अप्लाय केलात की लिक्विड जे आहे ते फोर्सला अपोज करत नाही किंवा केलं तर खूप कमी अपोज करतो. त्यामुळे डिफॉर्मेशन लिक्विडमध्ये लगेच होतं आणि ते डिफॉर्मेशन हे कायमस्वरूपी राहतं. डिफॉर्मेशन हे लिक्विडमध्ये कायमस्वरूपी राहतं. त्याच्यामध्ये लगेच पूर्णपणे चेंज होऊन जातो. त्याच्या साईजमध्ये, शेपमध्ये पूर्णपणे काय होतो, चेंज होतो. हा जो पार्ट आहे हा एक रेस्ट पोझिशन, एका लिक्विडमध्ये हा रेस्ट लिक्विडचा लेअर आहे आणि हा रेस्ट लिक्विडच्या लेअरमध्ये साईडला जे लिक्विड आहे हे साईडचं लिक्विड त्या रेस्ट असलेल्या पार्टवरती फोर्स आपला अप्लाय करत आहे. डी ए एवढा फोर्स काय होणार, डी ए एवढ्या एरियावरती डी एफ एवढा फोर्स काय होणार, अप्लाय करत आहे. सो द अबव फिगर शोज अ स्मॉल सरफेस एरिया डी ए, स्मॉल सरफेस एरिया डी ए. हा का आहे, स्मॉल सरफेस एरिया डी ए आहे विदिन अ फ्लुईडमध्ये. द सरफेस डज नॉट ॲक्सलरेट, सो द सराउंडिंग फ्लुइड्स एक्झर्ट्स इक्वल नॉर्मल फोर्सेस डी एफ ऑन बोथ साईड्स ऑफ इट. हा जो पार्ट आहे हा ॲक्सलरेटेड नसल्यामुळे याच्यावरती साईडचे जे फ्लुईड आहे ते काय करणार, याच्यावरती फोर्स अप्लाय करणार, इक्वल फोर्स काय करणार, दोन्ही साईडने नॉर्मल इक्वल फोर्स अप्लाय करणार. नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आपण फ्लुइड्सच्या काही प्रॉपर्टीज बघूया, जे रिअल फ्लुइड्स आपण म्हणतो त्याच्या प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी, दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, दे गेट परमनंटली डिफॉर्म. तुम्ही लिक्विडवरती फोर्स अप्लाय केलात, गॅसवरती फोर्स अप्लाय केलात की त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याच्या शेपमध्ये चेंज होऊन जातो, ते डिफॉर्मेशनला अपोज करत नाही. सेकंड, दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. कोणतेही फ्लुईड घ्या ते काय होणार, फ्लोज होणार. सेकंड, नेक्स्ट प्रॉपर्टी, थर्ड प्रॉपर्टी, दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. तुम्ही ज्या कंटेनरमध्ये लिक्विड घेणार त्या कंटेनरचा शेप त्या लिक्विडला मिळणार, त्याला स्वतःचा शेप नाही. लिक्विडला किंवा गॅसला कोणताही स्वतःचा शेप नाही. तुम्ही ज्या कंटेनरमध्ये, ज्या व्हेसलमध्ये फ्लुईड घेणार त्या व्हेसलचा किंवा कंटेनरचा शेप त्या फ्लुईडला मिळणार. अ फ्लुईड exhibits these properties because it cannot oppose a shear stress when in static equilibrium. ज्यावेळेस स्टॅटिक इक्विलिब्रियमला एखादा लिक्विड असणार त्यावेळेस ते शिअर स्ट्रेसला अपोज करत नाही. स्ट्रेस म्हणजेच काय, फोर्स. स्ट्रेस म्हणजेच काय, फोर्स किंवा प्रेशर. ते अपोज करत नसल्यामुळे त्याच्यामध्ये चेंज, त्याच्या शेपमध्ये काय होतो, लिक्विडच्या चेंज होतो. फ्लुईड ॲट रेस्ट. द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ the properties of fluids at rest is called hydrostatic. फ्लुईड ज्यावेळेस रेस्ट पोझिशनला असणार मग त्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करणार, ती जी ब्रँच आहे त्या ब्रँचला आपण काय म्हणणार, हायड्रोस्टॅटिक म्हणणार. काय म्हणणार, हायड्रोस्टॅटिक. आणि दुसरी ब्रँच आहे की ज्यावेळेस लिक्विड मोशनमध्ये असणार, मूव्ह होत असणार, त्याचा अभ्यास आपण हायड्रोडायनॅमिक्समध्ये करणार. कशामध्ये करणार, हायड्रोडायनॅमिक्स. आणि हे काय आहे, हायड्रोस्टॅटिक्स. लिक्विड ज्यावेळेस किंवा फ्लुईड रेस्ट पोझिशनला असणार, थांबलेलं असणार आणि त्याच्यावरती आपण ज्यावेळेस अभ्यास करणार, त्याच्या प्रॉपर्टीजचा अभ्यास करणार, तर त्या ब्रँचला आपण काय म्हणणार, ती जी ब्रँच आहे फिजिक्समध्ये त्या ब्रँचला आपण काय म्हणणार, हायड्रोस्टॅटिक ब्रँच म्हणणार, हायड्रोस्टॅटिक्स. आपण नेक्स्ट पॉईंटकडे येऊया, प्रेशर. प्रेशरची डेफिनेशन काय सांगता येईल, द नॉर्मल फोर्स एफ एक्झर्टेड बाय अ फ्लुईड ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया ए ऑफ कॉन्टॅक्ट is called the pressure P of the fluid. A fluid at rest exerts a force on the surface of a contact. The surface may be a wall or the bottom of the open container of the fluid. ज्यावेळेस एखाद्या मोठ्या टाकीमध्ये पाणी भरलेलं असणार किंवा आता मोठी मोठी धरणं असतात, धरणामध्ये जेव्हा पाणी भरलेलं असणार त्या धरणाची वॉल समजा मजबूत नसेल तर ते पाणी जे आतमध्ये धरणाचं आहे, आतमध्ये थांबलेलं पाणी, जे साठवलेलं पाणी आहे हे रेस्ट पोझिशनला आहे, पण वॉल समजा कमकुवत झालेली असेल तर ते पाणी जे आहे रेस्ट पोझिशनला असलेलं पाणी, ते पाणी काय करणार, त्या धरणाच्या वॉलवरती आपला फोर्स अप्लाय करणार आणि ती वॉल काय होणार, ब्रेक होणार, तुटणार ती वॉल, होय ना. म्हणजे रेस्ट पोझिशनला असलेलं फ्लुईड काय करणार, आपला फोर्स अप्लाय करणार त्या वॉलवरती. गॅसचं पण तसंच. गॅस पूर्णपणे बंदिस्त असेल एखाद्या कंटेनरमध्ये आणि तो गॅस समजा प्रसरण पावत असेल, एक्सपांड झाला अचानक,
तर काय होणार, कंटेनर काय होणार, ब्रेक होणार. म्हणजे काय होणार, तो गॅस आहे तो कंटेनरच्या वॉलवरती आपला फोर्स अप्लाय करणार. त्यालाच आपण काय म्हणजे फोर्स अपॉन एरिया, अप्लाय झालेला फोर्स, त्या लिक्विडने अप्लाय केलेला फोर्स आणि किती एरियावरती अप्लाय केला तो एरिया ए, त्याचं डिव्हिजन जर आपण केलं फोर्स अपॉन एरिया तर तुम्हाला काय मिळणार, प्रेशर मिळणार. डेफिनेशन काय आहे, द नॉर्मल फोर्स एफ एक्झर्टेड बाय अ फ्लुईड करून अप्लाय होणारा फोर्स जो आहे, नॉर्मल फोर्स जो आहे बाय अ फ्लुईड ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया ए ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड प्रेशर पी ऑफ द फ्लुईड. सो पी दॅट इज प्रेशर, पी इज इक्वल टू वॉट, फोर्स अपॉन एरिया. ज्या एरियावरती फोर्स अप्लाय झाला तो एरिया, फोर्स अपॉन एरिया, इट इज द प्रेशर. व्हॉट इज द डेफिनेशन, द नॉर्मल फोर्स exerted by a fluid at rest per unit surface area A of contact is called the pressure P of the fluid. Now figure shows a fluid exerting normal forces on a vertical surface and shows a fluid exerting नॉर्मल फोर्सेस ऑन द हॉरिझॉन्टल सरफेस. या ठिकाणी समजा हा डॅम असेल, हा आपण पूर्ण एक डॅम कन्सिडर करूया, हा डॅम कन्सिडर करूया. डॅमची ही एक आहे वॉल आहे, याच्यामध्ये लिक्विड आहे आणि हे लिक्विड काय करणार, याच्यावरती या डॅमच्या वॉलवरती फोर्स अप्लाय करणार, नॉर्मल फोर्स अप्लाय करणार. ओके, तसं समजा ही डॅमची खालची बाजू आहे, ही डॅमची खालची बाजू आहे, हे पूर्णपणे असं डॅम्प आहे, याच्यामध्ये लिक्विड आहे आणि हा फोर्स अप्लाय होणार, असा अप्लाय होणार, डाऊनवर्ड डिरेक्शनला काय होणार, फोर्स अप्लाय होणार. Thus an object having small weight can exert high pressure if its weight acts on the small surface area. For example, a force of 10 Newton acting on 1 centimeter square results in a pressure of 10⁵ Newton per meter square. On the other hand, the same force of 10 Newton while acting on an area of 1 meter square exerts a pressure only 10 Newton per meter square. स्मॉल एरियावरती ज्यावेळेस फोर्स अप्लाय होणार, समजा 1 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया आहे हा, याच्यावरती 10 न्यूटन तुम्ही फोर्स अप्लाय केलात, 10 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केलात आणि समजा 1 मीटर हा 1 सेंटीमीटर आहे आणि ज्यावेळेस 1 मीटर स्क्वेअरवरती फोर्स अप्लाय करणार, फोर्स तेवढाच आहे, 10 न्यूटन एवढाच फोर्स आहे, त्यावेळेस इथे प्रेशर जास्त अप्लाय होणार. जरी फोर्स सेम असला तरी एरिया कमी असल्यामुळे इथे प्रेशर जास्त अप्लाय होणार आणि इथे एरिया जास्त असल्यामुळे प्रेशर इथे कमी अप्लाय होणार. सो प्रेशर डिपेंड्स अपॉन द एरिया. ज्या एरियावरती प्रेशर फोर्स अप्लाय होणार आहे तो एरिया किती आहे त्याच्यावरती काय असणार, प्रेशरची पॉवर डिपेंड असणार, व्हॅल्यू डिपेंड्स असणार. सो दस अन ऑब्जेक्ट हॅविंग स्मॉल वेट कॅन एक्झर्ट हाय प्रेशर इफ इट्स वेट ॲक्ट्स ऑन अ स्मॉल सरफेस एरिया. स्मॉल सरफेस एरियावरती वेट अप्लाय होत असेल तर प्रेशर कसं असणार, हाय असणार. आणि लार्ज एरियावरती वेट अप्लाय होत असेल म्हणजे फोर्स अप्लाय होत असेल तर प्रेशर कसं असणार, प्रेशर स्मॉल असणार. आपण एसआय युनिट बघूया प्रेशरची काय आहेत ती. द एसआय युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर काय आहे फॉर्म्युला आपला प्रेशरचा, पी इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया, फोर्सचा एरिया, फोर्सचा एसआय युनिट काय, फोर्स कशामध्ये आपण मेजर करतो, न्यूटनमध्ये मेजर करतो. एरिया म्हणजेच काय, लेंथ इंटू लेंथ. एरिया म्हणजेच काय, लेंथ इंटू लेंथ. सो लेंथ एल स्क्वेअर होणार. एल स्क्वेअर म्हणजे एल कशामध्ये आपण लेंथ कशामध्ये मेजर करतो, लेंथ आपण मीटरमध्ये मेजर करतो. कशामध्ये, मीटरमध्ये. त्यामुळे हा काय होणार, मीटर स्क्वेअर. काय होणार आहे, मीटर स्क्वेअर. सो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशरचा फॉर्म्युला काय असणार, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एसआय युनिट प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऑल्सो 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल. 1 पास्कल. 1 Newton per meter square is equal to what, 1 Pascal. It is also write as PA. The dimensions of pressure is L raised to -1, M raised to 1, T raised to -2. Pressure is a scalar quantity. Special का आहे, pressure is a scalar quantity.
प्रेशरला मॅग्निट्यूड पण आहे आणि काय डिरेक्शन पण आहे. अदर कॉमन युनिट ऑफ मेजरिंग प्रेशर ऑफ गॅस आर बार अँड टॉर. 1 टॉर इज 1 mm of mercury column. 1 bar is equal to 10⁵ Newton per meter square, and 1 hectopascal is equal to 100 pascal. Now we are going to see some questions. First question, define fluid and write the examples of fluid. फ्लुईडची डेफिनेशन लिहायची आहे आणि त्याची एक्झाम्पल्स कोणती कोणती आहेत ती लिहायची आहेत. काय आहे डेफिनेशन फ्लुईडची? एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड अ फ्लुईड. एक्झाम्पल काय येतील तर टूथपेस्ट, फ्लोअर डब, वॉटर, एअर, मोल्टन लावा. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्लुईड. राईट द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुईड्स. फ्लुईड्सच्या प्रॉपर्टीज काय त्या लिहायच्या. दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, दे गेट परमनंटली डिफॉर्म, they have ability to flow, they have ability to take the shape of the container. Then define hydrostatics. Hydrostatics definition. काय आहे hydrostatic definition? The branch of physics which deals with the properties of fluid at rest is called hydrostatics. Next, define pressure. Pressure definition. State is SI and CGS units. Dimensions. What is the definition of pressure? The normal force exerted by a fluid at rest per unit surface area of contact is called the pressure of the fluid. P is equal to F upon A. And what is the SI unit? Newton per meter square. Then dimensions. What is the dimensions? L raised to -1, M raised to 1, T raised to -2. Thank you.